हाय, नमस्कार सर्वांना. आज व्हिडिओचा हाच टॉपिक आहे की अनेक महिलांचा क्वेश्चन आहे की आमच्या यातनं पैसे येत नाही. तर आम्ही केवायसी करून सुद्धा येत नाही. पण सर्वात मोठं महत्त्वाचं कारण हेच आहे की काही महिला सांगतात की आमच्या घरात गाडीही नाहीये, गव्हर्नमेंट एम्प्लॉय पण नाहीये आणि असं काहीच नाहीये आणि तरीही आमचे पैसे थांबलेत. तर त्याचं एक महत्त्वाचं कारण असल्यामुळे त्यांचे पैसे थांबलेत. आणि त्यांचे भरपूर महिन्यापासून पैसे थांबलेत. पण सध्या केवायसीची प्रोसेस आहे म्हणून तेही इकडे तिकडे धावपळ करतात की आमचे पैसे चालू होतील. पण त्यांचे पैसे स्टॉप झालेत आणि ते पुन्हा चालू होणार नाही. त्याचं मी रिझन पण तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन व्हिडिओमध्ये. पण त्याच्या पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल ती जेन्युइन भेटेल आणि तुम्हालाही अनेक काही योजना आहेत त्यांच्याबद्दल पण माहिती पडेलच. कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काय आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करेल आणि ते करूनही देईल. तर मी तुम्हाला त्याचं कारण आहे ना स्क्रीनवर दाखवतो, ज्यामुळे तुम्हाला कळेल आणि त्यानंतर मी तुम्हाला सविस्तर कारण सांगेल की याच्या मागे काय रिझन आहे आणि अजून तुम्ही काय करू शकतात त्याच्याबद्दल चेंज. जसं की तुम्ही बघू शकतात, मी एका महिलाचा फॉर्म ओपन केला आहे. आता तुम्हाला त्याचं मी रिझन दाखवतो की त्यांचे पैसे का बंद झाले. तर तुम्ही बघू शकतात, त्यांचा रिझन ते रिजेक्ट म्हणून झालेले आहेत. आणि बघू शकतात इतर कारणमध्ये मल्टिपल इन फॅमिली तुम्हाला दिसतच असेल, मल्टिपल इन फॅमिली. आणि इकडे त्यांचा आता सध्या रिजेक्ट झाला आहे. मग आता सध्या त्यांना पैसे येत नाही बऱ्याच टाईमपासून. तर मी तुम्हाला दाखवतो त्यांना कधीपासून पैसे बंद झालेत. तर तुम्ही बघू शकता, त्यांना 4/6/2025 तेव्हापासून त्यांचे पैसे बंद झालेत. कारण की मध्येच बरेच महिलांचे पैसे बंद झाले होते. तर त्यानंतर आहे ना त्यांचे पैसे येत नव्हते. पण पुन्हा ते अपात्र अपात्र करण्याचं काम होता. म्हणजे आता त्यांच्या घरात आहे ना 2 महिला असतील ते विवाहित. तर त्यांच्यातलं म्हणजे एकाला कोणाला तरी येत असेल ना, एकाला कोणाला येत नसेल. तर त्यासाठी यांची 6 महिन्यापासून 6व्या महिन्यापासून बंद झालेत. आणि आता त्यांचा फॉर्म सध्या रिजेक्ट पण आहे. तर या महिलांनी कसं आता केवायसी सध्या चालू आहे. तर त्या महिला सध्या केवायसी करतात. पण त्यांना वाटलं की आमचे पैसे बंद झालेत आणि केवायसी चालू झालाय, तर आम्ही केवायसी केलं तर आमचे पैसे येतील असं त्यांना वाटते. पण असं नाहीये. त्यांनी आता केवायसी केली तरी त्यांचे पैसे येणार नाही, कारण की डायरेक्ट त्यांचं असं मल्टिपल फॅमिली येते. डायरेक्ट रिझन येते की त्यांचे घरी एकपेक्षा जास्त महिला लाभ घेतात म्हणून पैसे बंद झालेत. तर एकपेक्षा जास्त म्हणजे एक विवाहित महिला आणि एक सिंगल मुलगी असेल घरात, जिचे लग्न न झाले असेल, त्यांना दोघांना भेटू शकतो. पण दोन विवाहित महिलांना नाही भेटणार. त्या कारणामुळे त्यांचे पैसे बंद झालेत. म्हणून त्यांचा लास्ट महिना 4/6/2025. आता त्यांना पुढेही जाऊन पैसे येणार नाही. भलेही त्यांनी आता केवायसी केली असेल तरी त्यांना पैसे येणार नाही. तुम्ही दाखवल्याप्रमाणे बघितलंच असेल की काय रिझन येतो तुमचा. आता मल्टिपल फॅमिली जो कारण आहे तो याचमुळे बंद झाले तुमचे की तुमच्या घरात आहे ना एकपेक्षा अनेक व्यक्ती लाभ घेतात. म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर आहेत ना अनेक महिला असतील, तर त्यामुळे तुमचे पैसे बंद झालेत. अनेक म्हणजे आता प्रत्येकांना आहे ना लाडकी बहिणीची योजना फक्त आहे ना एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशाच व्यक्तींना ही लाभ भेटते. पण ज्यांच्या घरामध्ये दोन विवाहित महिला असतील या दोन मुली असतील तर त्यांना असं कोणालाच लाभ भेटणार नाही. त्यांच्या आहे ना ऑक्टोबर पासूनच त्यांचे पैसे स्टॉप झालेले आहेत. आणि त्यानंतर पण केवायसी करायला चालू झालं तर त्या महिलांना वाटलं असेल की आमचे ऑक्टोबर महिन्यापासून पैसे स्टॉप झालेत, तर केवायसी काही आमच्यासाठीच असेल म्हणून त्यांनीही केवायसी केली होती. आणि केवायसी करून सुद्धा त्यांचे पैसे येत नाही, कारण की त्यांचे पैसे तर स्टॉप झालेलेच आहे मल्टिपल फॅमिली असल्यामुळे. तर आता अनेक महिन्यांचा हा पण क्वेश्चन असेल की आमच्या रेशन कार्डवर आहेत पण आता आम्ही रेशन कार्ड चेंज केलं तर आम्हाला पैसे येतील का. तर असं काहीच नाही, कारण की आपण जेव्हा फॉर्म भरलेला तेव्हा जो अपलोड केलेला रेशन कार्ड तोच रेशन कार्ड त्याच्यात ग्राहीत धरला जाईल. परत तुम्ही चेंज केले आणि नाव जरी कमी केले तरी पण तुम्हाला ते लाभ भेटणार नाही, कारण की एकदा रिजेक्ट झालाय तर रिजेक्टच असणार. तर त्यामुळेच आहे ना हे रिझन आहे की आजूबाजूला तुम्ही सांगतात की आमच्या पैसे येतात पण आम्ही घरी बसून सुद्धा आम्हाला पैसे येत नाही. पण तुमच्या रेशन कार्डवर अनेक असल्यामुळे तुमचे पैसे बंद झालेत. तर तुमच्या घरात असं नाहीये की कोणालाच पैसे भेटत नसतील. एक विवाहित महिलाला भेटत असेल ना एक सिंगल पोरीला भेटत असेल, तर हे तर तुम्हाला पैसे भेटतच असतील. तर असंच रिझन अनेक
कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये दाखवेलच, आणि बाकीही कोणती योजना आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेल. पण आता सध्या लाडकी बहिणींचे खूप काही क्वेश्चन आहेत, तर पहिले तर मी एक एक क्वेश्चन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे क्वेश्चन दूर करेल. तर तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा.